प्रणव धनावडेनं आंतरशालेय स्तरावर 1000 धावा काढण्याचा विश्वविक्रम केला। क्रिकेटच्या मैदानात आजवर कुणालाही जो पराक्रम गाजवता आला नाही तो चमत्कार प्रणवनं घडवला, त्याबद्दल त्याचं खास अभिनंदन। मात्र त्याच्या या बहारदार कामगिरीनंतर त्याला दुसरा सचिन तेंडुलकर बनवण्याची घाई अनेकांना झाली आहे। भारतीयांना दुसऱ्या सचिन तेंडुलकरचं स्वप्न पडावं हे स्वाभाविकच आहे। मात्र अशा अपेक्षांचं ओझं प्रणव धनावडेवर आतापासूनच लादू नका। ही अपेक्षांची ओझी लादताना त्याचा नैसर्गिक खेळ फुलू देण्याऐवजी तो खुडण्याचं काम तर आपण करत नाही आहोत ना। क्रिकेटपटू प्रणव धनावडेनं 1000 धावा ठोकण्याचा महाविक्रम केला, त्याबद्दल त्याचं कौतुक जरूर केलं पाहिजे। पण त्याच वेळी इतर खेळातही त्याच्या वयाची मुलं चमकदार कामगिरी करतायत, त्यांची पाठ आपण कधी थोपटली आहेत का? 1 सहस्त्रांशानं तरी आपण त्यांचं कोड कौतुक केलं का? रायगडची शिवछत्रपती पुरस्कार विजेती सायकलपटू दीपाली शिरधणकर, साधी सायकल घ्यायला तिच्याकडे पैसे नाहीयेत। त्यांच्यासाठी मायबाप राज्य सरकार मदतीचा हात कधी पुढे करणार? आज घराघरात प्रणव सारखे असंख्य खेळाडू पालकांच्या आणि क्रीडा रसिकांच्या ओझ्याखाली दबले जात आहेत। आमचे माध्यम मित्र आज प्रणवला सचिन म्हणू लागले, हे साप चुकीचं आहे। कारण तसं झाल्यास प्रणव आणि त्याचा खेळ नैसर्गिकपणे उमलू शकणार नाही। म्हणूनच आम्ही त्याला कधीही सचिन म्हणणार नाही। उलट त्यानं भविष्यात प्रणव धनावडे म्हणूनच दैदिप्यमान कामगिरी करावी आणि तमाम भारतीयांची मान अभिमानानं आणि गर्वानं उंचवावी, याच शुभेच्छा। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।